मंडळी नमस्कार। मंडळी, महायुतीसाठी अतिशय महत्त्वाची असणारी लोकसभेची जागा म्हणजे छत्रपती संभाजीनगर लोकसभेची जागा। गेल्या काही दिवसांपासून या जागेवर महायुतीचा उमेदवार ठरत नव्हता। अखेर काल शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि संभाजीनगरचे पालकमंत्री संदीपान भुमरे यांना एकनाथ शिंदे शिवसेनेनं उमेदवारी दिली। त्यामुळे इथल्या लढतीचं चित्र आता स्पष्ट झालं। महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे यांना उमेदवारी दिली आहे, तर विद्यमान खासदार म्हणून एमआयएमचे इम्तियाज जलील हे देखील दुसऱ्यांदा या लोकसभेच्या रिंगणामध्ये आहेत। त्यामुळे भुमरे यांच्या उमेदवारीमुळे इथली लढत ही चुरशीची होणार असून गतवेळीसारखी तिरंगी लढत इथून पाहायला मिळणार आहे। दरम्यान वंचित बहुजन आघाडीने इथून मुस्लिम उमेदवार रिंगणात उतरवला असून माजी नगरसेवक अफसर खान यांना उमेदवारी दिली आहे, तर गतवेळी अपक्ष निवडणूक लढवणारे हर्षवर्धन जाधव हे देखील पुन्हा एकदा अपक्ष म्हणून या निवडणुकीच्या रिंगणात आहेत। तर ही सगळी इथल्या प्रमुख उमेदवारांची नावे आहेत आणि कोणत्या उमेदवार कशा पद्धतीने लढतो हे आपल्याला लवकरच कळणार आहे। मात्र महाविकास आघाडीने चंद्रकांत खैरे यांना उमेदवारी देऊन त्यांच्या रूपाने एक जनसंपर्क असणारा मोठा नेता या निवडणुकीत उतरवला आहे। अर्थात चंद्रकांत खैरे यांची असणारी प्रतिमा ही कडवट किंवा कट्टर शिवसैनिक असून हिंदुत्ववादी असणारी देखील त्यांची भूमिका आहे आणि त्यांनी या मतदारसंघात अनेक वेळा नेतृत्व केल्यामुळे त्यांचा जनसंपर्क अर्थात दांडगा आहे। तर महायुतीचे उमेदवार संदीपान भुमरे हे पैठणचे विद्यमान आमदार आहेत, मात्र त्यांचा असणारा पैठण मतदारसंघ हा या संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात येत नाही। त्यामुळे त्यांच्या असणारी मतदारसंघातली वैयक्तिक ताकद ही या मतदारसंघात दिसणार नाही। मग त्यांचा मतदारसंघ हा संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात नसतानाही भुमरे यांना शिवसेनेनं तिकीट देण्याचं कारण काय, तर त्याची अनेक कारणं सांगितली जातात। त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं किंवा मोठं कारण म्हणजे भुमरे हे मराठा जातीचे आहेत। सध्या मराठा आरक्षणाचा प्रश्न ऐरणीवर असताना आणि या मराठा आंदोलनाचं केंद्र हे मराठवाडा असताना संभाजीनगर जिल्हा हा कायम केंद्रस्थानी होता। किंबहुना मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील हे संभाजीनगर इथूनच त्यांच्या आंदोलनाची दिशा ठरवत असत आणि त्यांच्या प्रत्येक आंदोलनावेळी शासनाचे दूत म्हणून समन्वयक म्हणून संदीपान भुमरे हे अनेक वेळा जरांगे यांना भेटले आणि अंबड, पाचोड आणि पैठण या परिसरात जरांगे यांचे अनेक नातेवाईक आहेत। त्यामुळे भुमरे हे देखील जरांगे यांच्या नात्यात येतात अशी एक चर्चा आहे आणि जरांगे ज्या खासगी रुग्णालयामध्ये संभाजीनगरमध्ये उपचार घेत होते ते देखील त्यांच्या नातेवाईकांचं होतं आणि या हॉस्पिटलचे प्रमुख असणारे डॉक्टर हे देखील भुमरे यांच्या मतदारसंघातले येतात। त्यामुळे मनोज जरांगे यांच्याशी असणारा संपर्क पाहता मराठा समाजाचा रोष कमी करण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी भुमरे यांना इथून उमेदवारी देत मनोज जरांगे आणि मराठा आंदोलकांचा बंदोबस्त केल्याचं खाजगीत म्हटलं जातंय। ही खेळी यशस्वी होते की खैरे यांच्या पथ्यावर पडते हे आपल्याला काळच सांगेल। त्यानंतरचं दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे भुमरे हे संभाजीनगरचे विद्यमान पालकमंत्री आहेत आणि पालकमंत्री असण्याच्या काळात त्यांनी जिल्ह्यात अनेक ठिकाणी भेटी दिल्या आणि कामाचा आढावा देखील घेतलाय। त्यामुळे त्यांची असणारी प्रतिमा त्याचा वापर करत त्यांना या लोकसभेच्या रिंगणात उतरवण्यात आलं आहे। यानंतरचं आणखी एक महत्त्वाचं कारण म्हणजे खैरे यांना टक्कर देऊ शकेल असा महायुतीचा उमेदवार असणं गरजेचं होतं। जर ही जागा भाजपला सुटली असती तर भाजपचे डॉक्टर भागवत कराड हे या निवडणुकीत उतरले असते, मात्र शिवसेनेनं ही जागा आपल्याकडे घेतल्यामुळे एक अनुभवी उमेदवार या रिंगणात उतरवणं गरजेचं होतं आणि शिवसेनेच्या इतर आमदारांचा स्थानिक आमदारांचा विचार केला तर संभाजीनगर पश्चिमचे असणारे आमदार संजय शिरसाट, संभाजीनगर मध्यचे आमदार प्रदीप जयस्वाल, त्यासोबतच सिल्लोडचे असणारे आमदार अब्दुल सत्तार आणि वैजापूरचे असणारे आमदार प्राध्यापक बोरणारे आणि पैठणचे असणारे आमदार संदीपान भुमरे हे शिंदे गटाचे असे 5 इथून आमदार आहेत आणि यापैकी सगळ्यात आश्वासक चेहरा हा संदीपान भुमरे यांचाच होता, कारण संजय शिरसाट यांना भाजपचा विरोध होता। प्रदीप जयस्वाल ही फक्त मध्य मतदारसंघापुरतेच मर्यादित आहेत। अब्दुल सत्तार यांची ताकद बऱ्यापैकी असली तरी ते मुस्लिम असल्यामुळे कदाचित त्यांच्या उमेदवारीचा विचार झाला नसावा आणि प्राध्यापक बोरणारे हे नवखे असल्यामुळे त्यांचा जिल्ह्यामध्ये मोठा संपर्क नव्हता। त्यामुळे शेवटचा पर्याय हा संदीपान भुमरे हाच शिंदे यांच्या डोळ्यासमोर होता आणि चंद्रकांत खैरे यांना टक्कर देऊ शकेल असा अनुभवी नेता म्हणून संदीपान भुमरे यांच्याकडे पाहिलं जात होतं। मात्र असं असलं तरी संदीपान भुमरे यांचा पैठण विधानसभा मतदारसंघ हा या लोकसभेमध्ये येत नाही। त्यांची मतदारसंघाबाहेर असणारी ताकद ही नेमकी किती आहे हा येणारा काळच ठरवेल। मात्र भारतीय जनता पक्षानं इथून केलेली लोकसभेची तयारी, स्वतः गृहमंत्री अमित शहा यांची झालेली सभा, त्यानंतर ऐनवेळी शिवसेना शिंदेंचे दिलेला उमेदवार, त्यामुळे भाजपमध्ये काहीशी नाराजी असल्याचं बोललं जाते। यानंतरचं आणखी एक महत्त्वाचं कारण म्हणजे भुमरे आणि चंद्रकांत खैरे यांच्यात कायम संघर्ष होत आलेला आहे। अगदी वैयक्तिक आरोपही एकमेकांवर झालेले आहेत। त्यात भुमरे यांनी 750 एकर संपत्ती कशी जमा केली, जिल्ह्यात आणि तालुक्यात दारूची दुकानं कशी उभारली असे आरोप खैरे यांनी केले होते।
तर खैरे यांनी संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात 20 वर्षात काहीच विकास केलेला नाही असे आरोप भुमरे यांनी केले। त्यामुळे मागच्या 2 वर्षापासून या दोन नेत्यांमध्ये मोठा संघर्ष होता। याच कारणाने भुमरे यांना खैरेंच्या विरोधात उतरवल्याची चर्चा आहे। इथल्या ताकदीचा जर विचार केला तर महायुतीची ताकद अर्थात मोठी आहे। शिवसेना शिंदे गटाचे 4 आमदार आहेत आणि अतुल सावे आणि प्रशांत बंब यांच्या रूपाने भाजपचे 2 आमदार आहेत। त्यामुळे निश्चितच महायुतीची मोठी ताकद असल्याचं म्हटलं जातंय। तर उद्धव सेनेकडे चंद्रकांत खैरे आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची ताकद असल्याचं म्हटलं जाते। त्यासोबतच महाविकास आघाडीच्या काँग्रेस पक्षाची ताकद, काँग्रेसची पारंपरिक मतं आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे असणारं मतदान हे देखील खैरे यांच्या पाठीमागे असणार आहे। त्यामुळे शिवसेना फुटीनंतर जिल्ह्यातले आमदार हे एकनाथ शिंदे गटात गेलेत, तर संघटनात्मक पातळीवरचे सगळे नेते कार्यकर्ते हे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत राहिल्याचं म्हटलं जाते। ज्यात माजी आमदार किशनचंद तनवानी यांच्या रूपाने औरंगाबाद शहरात मोठी ताकद ही खैरे यांच्या पाठीमागे राहणार आहे। असं असलं तरी मराठा समाजाचे असणारे नेते विनोद पाटील यांच्या नावाची देखील इथून महायुतीचा उमेदवार होण्याची चर्चा होती, पण संघटनेबाहेरचा उमेदवार देणं हे शिंदे सेनेनं टाळलं आहे। त्यामुळे विनोद पाटील यांच्या भूमिकेकडे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे। दरम्यान वंचितच्या उमेदवारामुळे कुणाचे मतं कमी होतात, तसंच गतवेळी खैरे यांचा पराभव होण्यासाठी कारणीभूत ठरलेले हर्षवर्धन जाधव यांच्या उमेदवारीमुळे कुणाचं नुकसान होतं हेही आपल्याला कळणार आहे। मात्र एकूणच उद्धव ठाकरे यांची सहानुभूती आणि खैरे अंबादास दानवे यांची ताकद इथून महाविकास आघाडीचा उमेदवार जिंकून देते की संदीपान भुमरे हे निवडून येतात हे आपल्याला निवडणुकीनंतरच कळेल। मात्र तुम्हाला काय वाटतं, या 2 उमेदवारांपैकी कोण इथून बाजी मारेल हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पाहत रहा कडक बात।